वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मनाचे राजे चषक 2025 सीझन 2 अतिशय उत्साहवर्धक सामन्याला होते आता सुरुवात. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या दिशेने दाखल झाले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती विनायक आहे, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती किरण गुरुत्वान आणि षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्क वरती राज तरे. मागील मॅच मध्ये अगदी इम्प्रेसिव्ह कामगिरी ज्यानं केली तोच राज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती पहिला बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलाय. पॉइंटच्या दिशेला सीमा पार चौकार 4. अतिशय चांगल्या फटक्याची निवड विनायक पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय, इनफिल्डच्या वरून खेळलं, चौकाराची मोहर तिथे उमटवली आणि 4 धावा या जमा केल्या. अगदी चौकाराने आपण पाहू शकाल तर ही सुरुवात अगदी खणखणीत एनसीसी सफाळे या संघाची पाहायला मिळते. आजचा दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. असंख्य आठवणी आजच्या दिवसात मागील 4 दिवसात घडलेल्या आणि आजच्या 5व्या दिवसातील आपण घेऊन जाणार आहोत. यावेळेला मात्र सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र आपण पाहतोय अगदी वेगवान मारा राजच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अगदी पहिला बॉल जर आपण पाहिलं तर बाबूच्या नावावरती होता. त्यानंतर दुसरा बॉल राजने इतका वेगात टाकला की त्या बॉलला मात्र पीक करणं अवघड ठरलं विनायकसाठी. षटकातील तिसरा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती राज. इथे मात्र फटका अगदी चांगला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चेंडू जातोय. फिल्डर तिथे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. एक धाव तर घेतले. दुसरा धावेकरता किरण गुरुद्वान यांनी रिस्क उचलली होती आणि एक मानसिक दबाव जो आहे तो फिल्डर्स वरती निर्माण केला होता आणि त्याचंच रूपांतरण आपण पाहिलं तर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळालं. धाव संख्या जर आपण पाहतोय धाव संख्या झालेली आहे धाव फलकावरती 6 धावा, 6 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. यावेळेला मात्र फुलर लेनचा मारा आणि त्याला प्रत्युत्तर आपल्या विस्फोटक अंदाजामध्ये दिलं विनायकने. षटकार 6 धावा. या अगोदर आपण आवाज ऐकत होतात प्रमोदजी शेडगे यांचा आणि एक उत्तम कॉमेंटेटर आहेत. त्याचबरोबर त्यांना ऑर्गनायझरच्या भूमिकेमध्ये देखील पावसाळ्यामध्ये मी पाहिलं. मान्सून ट्रॉफी ही वालीवच्या मैदानामध्ये पाहायला मिळाली. अगदी सिस्टमॅटिक मॅनेजमेंट इथे पाहायला मिळाली आणि उत्सुकता आहे की पुढचा पावसाळा कधी येतो आणि त्या पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा ते आयोजन कसं येतं, कशा प्रकारचं येतं आणि त्याची उत्सुकता आतुरता मात्र सर्व खेळाडूंना आहे. जेव्हा मी 2 दिवस तिथे गेलो होतो समालोचनासाठी तेव्हा मात्र प्रत्येक प्लेयर्सची बाईट्स आम्ही घेतली. तेव्हा प्लेयर्सनी म्हटलं की अगदी वाखाणण्याजोगं हे आयोजन आहे आणि ट्रूली एक प्रोफेशनल लुक त्या स्पर्धेला पाहायला मिळाला होता आणि डेफिनेटली पुढच्या वर्षात देखील ती स्पर्धा वालीवच्या मैदानावरती येईल. यावेळेला मात्र आपण पाहतोय आय थिंक चांगली फेकी यावेळेला मात्र आपण पाहू शकाल. प्रमोद शेडके म्हणतायत कदाचित बिग बॅश पॅटर्न हा पुढच्या सीझनला असेल. म्हणजे तेच म्हणत असतात की नेहमी की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला महत्त्व असतं आणि तीच क्वांटिटी आणि तीच क्वालिटी ही जी आहे ती या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्या स्पर्धेकरता आपण पाहिलं होतं कुणालजी दाते सरांचा आवाज आपण ऐकला होता, चंदू शेट्टे सरांचा ऐकला होता, हरीश पांड्या सर हे देखील आपण पाहिलेत. अक्षय पांडव ॲज अन ऑर्गनायझर त्यांच्या समवेत होते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची त्या ठिकाणी मात्र आपण पाहिलं तर त्याचबरोबर शुभमजी पाध्ये मात्र तिथे येऊ शकले नाहीत. काही वैयक्तिक कारणं होती, कामं होती आणि त्याच कारणास्तव मात्र ते उपस्थित आले नाहीत. परंतु पुढच्या वर्षी जितके दिवस टुर्नामेंट आहे डेफिनेटली त्यांची उपस्थिती असेल. इथे मात्र अगदी चांगला फटका पाहायला मिळतो. लॉफ्टेड स्ट्रोक. फिल्डर तिथे आहेत हर्षल तरे. कुठलीही चुकी हर्षलने केली नाहीये. इथे लागलाय बिग ब्लो, मोठा धक्का विनायक पाटीलच्या स्वरूपात.
अगदी चांगला फटका इथे पाहायला मिळाला होता, लॉफ्टेड स्ट्रोक, आणि ते हेरलं. हर्षल नेचला न्यू बॅटर उशीर करायचा नाहीये. नवीन फलंदाज जर आपण पाहिलं तर उमेश आता नव्यानं दाखल होत आहेत बॅटिंग करण्यासाठी, मैदानाच्या दिशेने दाखल होत आहेत. या मॅच मध्ये जास्त काही कॉन्ट्रीब्यूट करू शकले नाहीत विनायक. इथे जर आपण पाहिलं तर 12 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी धाव ही आपल्याला पाहायला मिळाली. पहिलं षटक राजचं जर आपण पाहिलं तर विकेट टेकिंग षटक जे आहे ते राजचं पाहायला मिळालंय. 3 षटकांच्या प्रत्येक लढती यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर वेळेनुसार सेमी फायनल्स आणि फायनल्स मध्ये षटकं वाढवायची किंवा काय करायचं आहे ते आयोजकांकडे ते डिसिजन्स आहेत, आणि डेफिनेटली त्यावेळेला मात्र ती षटकांमध्ये काय निर्णय घ्यायचा आहे ते आयोजक घेतील. परंतु यानंतर सर्व लढती ज्या आहेत ह्या 3 षटकांच्याच असणार आहेत. षटक क्रमांक 2 हाताळणीकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवर रितेश. इथे मात्र फटका तर अगदी चांगला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या रिझनला चेंडू जातोय. फिल्डर तिथे डीप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेला पाहायला मिळतंय. बघा ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं गेलंय त्याच प्रकारची गोलंदाजी आई आशापुरी एडवण या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आजच्या दिवसात मात्र डबल धमाका या संघाचा जरूर आहे. या मैदानावरती देखील खेळतात आणि थोड्या वेळानंतर सातपाटीच्या मैदानावरती, श्रॉफ मैदानावरती देखील हा संघ आपल्याला दिसेल. ते फलंदाजाला किरणला बॅट हवी आहे, ते बॅट घेऊन जात आहेत. परंतु बॅट घेऊन जाताना एकदा पंचांना देखील विचारा की आम्ही आतमध्ये येऊ किंवा नाही. येस, पहिला चेंडू आपण पाहिला तर 1 रन तिथे कंप्लीट केली गेली. पहिल्या चेंडूवर 1 रन काढली. त्यानंतर स्ट्राईक रोटेशन होताना पाहायला मिळते. उमेश आला स्ट्रायकिंग एंड वरती. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार रितेश. इथे मात्र फटका तर अगदी चांगला खेळलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. परंतु इथे द्विधा मनस्थितीमध्ये क्षेत्ररक्षक गेले. झेलवरती जायचं की चेंडूला स्टॉप करायचं, आणि इथे जर आपण पाहतोय येस, फिंगर इज गॉन अप. रनआउटच्या माध्यमातून लागलाय इथे दुसरा धक्का एनसीसी सफाळे या संघाला. अतिशय चांगल्या पद्धतीने हा खेळलेला फटका आपण पाहिला. स्टॉप केलं या चेंडूला रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहताय. त्यानंतर फेकी देखील केली विकेट किपर एंडला, आणि अगदी चांगल्या पद्धतीने त्या चेंडूला गॅदर केला आणि स्टंपला लावलं देखील. आणि रनआउटच्या माध्यमातून इथे विकेट जाताना शून्यावरती पाहायला मिळाली उमेशची. 1 रन तिथे जर आपण पाहिलं तर उमेशने कंप्लीट केली. दुसऱ्याला बाद झाले. इथून जर आपण पाहिलं तर आता थोडासा संघ विनायकची विकेट गेली, उमेशची गेली. त्यानंतर थोडा बॅकफूट वरती पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज जर आपण पाहताय नव्यानं दाखल झालाय तुषार गरत. तुका या नावाने मात्र सफाळे विभागामध्ये या खेळाडूला प्रचंड प्रेम मिळालंय. आता जबाबदारी आहे तुषारच्या खांद्यांवरती की धावफलकाचा आलेख पुढे घेऊन जायचा आहे. किरणच्या खांद्यांवरती देखील जबाबदारी आहे एनसीसी सफाळे या संघाच्या धावसंख्येला एक आकार द्यायचा आहे. सध्या जर आपण पाहिलं 1.2 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झालेली आहे धावफलकावरती 2 गडी बाद 14 धावा. इतका वेळ खेळपट्टीवरती किरणने व्यतीत केलाय. त्यानंतर काहीतरी आपला जो एक्सपिरियन्स आहे तो शेअर करताना आपण पाहताय तुषार बरोबर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर फाईन लेग डीप मध्ये आहे. त्यानंतर आपण पाहताय मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावला गेलाय. त्यानंतर लॉंग ऑन डीप आहे, लॉंग ऑफ कव्हर देखील डीप मध्ये पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र अगदी चांगला फटका, अप्रतिम मॅग्निफिसंट शॉट, 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री लाईन रोप, चौकार, 4 धावा. यानंतरची मॅच आपण पाहणार आहोत. त्रिशा 11 मंगलमूर्ती विरातन विरुद्ध ओमकार बॉईज एडवण. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस कडे जाणार आहोत. मोठी लढत यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अगदी खणखणीत फटका इथे पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय धावसंख्या 18 झाले. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. वेगाने चेंडू गेलाय. क्विक आउटफील्डचा फायदा, सीमारेषा पलीकडे, चौकार, 4. धावसंख्या जर आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 22, 22 धावा. तुषार मात्र मैदानाच्या चहू बाजूने खेळणं जाणतो, आणि तेच यावेळेला मात्र आपण पाहिलं या अगोदरचा फटका कव्हरच्या दिशेला खेळला. त्यानंतर फाईन लेगचं क्षेत्र निवडलं, तिथे देखील चौकार पाहायला मिळाला.
म्हणजे जो दुसरा चौकार मारला तो अक्षरशः पायामध्ये चेंडू टाकला होता आणि तिथून मात्र त्या चेंडूला पिक केलं. जो वेग होता ते वेगाचा वापर केला आणि 4 रन जमवले. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या फलकावरती 22 झाली आहे. इथे मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरनं पॉइंटच्या दिशेला चेंडूला खेळले. फिल्डर चेस करतात, मोठा चेस आहे फिल्डरसाठी आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. अगेन चौकार, 4. लागोपाठ 3 चौकार इथे पाहायला मिळालेत. ऐन भरामध्ये आलेला आहे तुषार, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मागाशी देखील मी म्हटलं होतं सुरुवातीला संयमाने खेळतो, परंतु इथे मात्र संयम त्याने मुळीच दाखवलं नाहीये. पहिल्या बॉलपासनं आल्यापासनं त्यानं मात्र चौकारानं सुरुवात केली आणि इथे मात्र हा लागोपाठ तिसरा चौकार आलाय तुषारच्या बॅटमधनं. धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 26 धावा. षटकातील शेवटचा बॉल आता बाकी आहे. यानंतरची लढत आपण पाहणार आहोत. त्रिशा 11 मंगलमूर्ती विराथन विरुद्ध ओमकार बॉयज Z1. 1.5 षटकांचा खेळ झालाय. शेवटचा बॉल यावेळेला मात्र आपण पाहताय पिक करून खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थितपणे बॅटवरती आला नाहीये. एक धाव कंप्लीट केली आहे. फॉर्मलिंग तिथे झालं आणि त्याचा बेनिफिट डेफिनेटली बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय, तुषारला झालाय. इथे आपण पाहतोय षटकाची झालेली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झालेली आहे 28 धावा. चला जास्त चर्चा विचार विनिमय करू नका. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. एक छोटीशी धून आपण आता ऐकूया आणि पुन्हा येऊया मैदानाच्या दिशेने. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मनाचे राजे चषक वेळी 2025 मध्ये शेवटचा आणि अंतिम दिवस मेगा फायनल डे आपण या स्पर्धेचा पाहताय. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहिलीत तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. विनायक जर आपण पाहिलं तर 12 धावा बनवल्या, तंबूच्या आश्रयाला आला. त्यानंतर उमेश आपण पाहिलं धावचीतच्या स्वरूपामध्ये असे 2 गडी बाद झाले. 1 धावा उमेशच्या बॅटमधनं आल्या. त्यानंतर तुषार घरत मैदानामध्ये आला आणि अगदी त्यानं चौकारांचा पाऊस तिथे जणू काही पाडला. 3 चौकार त्याच्या बॅटमधनं आले. 1 दुहेरी धाव आली. म्हणजे तो 14 वरती तोफ देखील खेळतोय. आणि सलामीला दाखल झालेला किरण गुरुद्वान आतापर्यंत आपण पाहिलं तर तो देखील 1 धावेवरती. म्हणजे शांत आणि संयम कसा बाळगावा ते किरण गुरुद्वानने मात्र दाखवलंय एक सेन्सिबल इनिंग पेश करताना. कारण की किरण शांत वाटतोय तितका शांत नाही आहे, कारण की त्याच्याकडे देखील ते पेटंट शॉट आहेत, मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे. आता या सत्रातील शेवटचं आणि अंतिम षटक बाकी आहे. आता अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय जतीन. ते मात्र पहिले बॉल इथे मात्र वेगवान बॅट फिरवली होती किरणने, परंतु त्याच्या रेंजमध्ये आला नाही आणि त्याच्याचमुळे विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू गेलेला आहे. त्यानंतर दोन्ही कॅप्टननी तयारीमध्ये राहायचंय. 5 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. षटकातील पुढचा बॉल इथे मात्र बॅटची कडा लागलेली आहे. फिल्डर चेंडू खाली कुठलीही चुकी केली नाहीये. इथे लागलाय मोठा धक्का. किरण गुरुद्वान गॉन बॅक टू दी पवेलियन. नंतर
दुसऱ्या षटकामध्ये 16 आणि हे तिसरं षटक शेवटचं आणि अंतिम या सत्रातील आपण जतीनच्या माध्यमातून पाहतोय. पहिला बॉल निर्धाव टाकला, त्यानंतर विकेट किरणची जाताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आपण पाहतोय, मधील नव्यानं दाखल झाला बंटी. अजूनही शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. या 4 चेंडूंमध्ये किती धावा जमवल्या जातील, आता काय डावपेच आखले जात आहेत. कारण की मागील मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर बंटीने त्याचा दमखम दाखवलाय. मोठे फटके खेळण्याची क्षमता बंटीमध्ये देखील आहे आणि ते त्याने सिद्ध केलंय. आता पाहूया शेवटच्या 4 बॉलमध्ये किती धावा जमवेल. षटकातील पुढचा बॉल फुलर लेनचा मारा केला होता. इथे मात्र फॉलो थ्रू मध्ये अगदी चांगल्या प्रकारे या चेंडूला अडवलं गोलंदाजाने आणि रनआउटच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तुषार बाद होत आहेत. आपण पाहिलं तर तेजस नव्यानं दाखल झालेले आहेत. अजून या सत्रातील आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या अजूनही स्थिरावलेली आहे. एनसीसी सफाळे या संघाची धाव फलकावरती 28. तुषार मात्र अगदी वेगात धाव घेण्याच्या प्रयत्नात होते, परंतु गोलंदाजानं अगदी प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं बाळगलं, चेंडूला अडवलं आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि स्टंपला लावलं आणि रनआउटच्या माध्यमातून तुषारची विकेट जाताना पाहायला मिळाली. आता शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. षटकातील चौथा चेंडू घेऊन गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती जतीन. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे. सेम रिपिटेशन पाहायला मिळालंय. विकेट ही जाताना पाहायला मिळते. इथे मात्र आपण पाहिलं तर बंटी देखील बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परत आहेत. मोठा फटका खेळण्याची मनस्थिती मध्ये ते होते, परंतु ते क्लिअर काही करू शकले नाहीत. बॅटचा टॉप एज लागला, चेंडू बराच हवेत गेला आणि विकेट किपरने ते साध्य केलं. आता नवीन फलंदाज आपण पाहत आहे, नव्याने दाखल होतोय निलेश. अजूनही आता आपण पाहिलं तर शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा जतीन तयार होतोय. गोलंदाजी मार्कवरती ओव्हर द विकेटने. ते मात्र अगदी चांगला बॉल, खाली टाकलेला बॉल होता, त्याला मात्र खेळून काढलाय. अगदी सरळ स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड चेंडू जाताना पाहायला मिळतोय. एकच रन तिथे पाहायला मिळाली आणि या 1 रनने आपण पाहू शकलात तर धाव संख्या आपण पाहताय तर झालेली आहे धाव फलकावर 29. पहिल्या षटकात 12 आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकात 16 आणि हे तिसरं षटक जतीनचं आपण पाहिलं. उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी पाहायला आतापर्यंत जतीनकडनं मिळाली आहे. फक्त 1 रन त्याने दिले आणि 3 विकेट मिळवले आहेत या षटकामध्ये. आता शेवटचा बॉल आहे या सत्रातील. आता शेवटच्या बॉलवरती किती रन येतील. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय तेजस आहे. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र फुलर लेनचा मारा केला, पिक केलं, या लेंथला चांगल्या पद्धतीने खेळले. ऑन साइडला चेंडू जातोय. फिल्डर तिथे आहेत स्क्वेअर लेगला, चांगलं क्षेत्ररक्षण तिथपर्यंत आपण पाहताय. 2 रन ज्या आहेत त्या कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 रनने आपण पाहतोय तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहताय, धावसंख्या झाली आहे एनसीसी सफाळे या संघाची धाव फलकावरती 31. 32 धावांचं लक्ष हे समोर ठेवण्यात आलंय. आता त्या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ते सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहावं लागेल आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आपण ऐकूया प्रमोदजी शेडगे सरांचा आवाज. तिथपर्यंत आपण टॉसकडे देखील जाऊया. या दोन्ही टीमचे कॅप्टन ओमकार बॉईज एडवण आणि त्रिशा 11 मंगलमूर्ती विराथन.
बोथ टीम कॅप्टन्स या ठिकाणी उपस्थित झालेत. या मॅच करता दोन्ही कॅप्टन्सना शुभेच्छा आहेत. कॉइन स्पिन इथे केला जातोय रोहन यांच्या माध्यमातून. ओमकार बॉईज एडवन हिट्स इज द कॉल अँड हिट्स इट इज. नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. आता काय स्ट्रॅटेजी असणार आहे? मागील मॅच तर अगदी दिमाखामध्ये तुम्ही जिंकली आहे. काय स्ट्रॅटेजी असणार आहे या मॅचमध्ये खेळताना? कारण की समोर एक मोठं चॅलेंज आहे. समोरची खूप मोठी टीम आहे. माझी नवीन टीम आहे. तर काय स्ट्रॅटर्जी काय नाही. जे आहे ते पोरांना बोललं तुमच्या जसं 100% देता येईल तेवढं द्या. बाकी काय नाही. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहेत. आता बॅटिंग करायची आहे पहिली. तुमची रणनीती काय असणार आहे? बॅटिंग करताना आम्ही 35 ते 40 धावा काढण्याचा प्रयत्न करू. नक्कीच तुम्हाला देखील शुभेच्छा आहेत. टॉस जिंकलेला आहे ओमकार बॉईज एडवन या संघाने आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी घरत यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये ऐकतायत. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. यानंतर होणारा सामना 30-11 विनोद पाटील पुरस्कृत मंगलमूर्ती विराथन हा संघ धोरणात करणार आहे ओमकार बॉईज एडवन या टीम बरोबरीने. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हा. भावेश तरे आणि हर्षल अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी चांगलं सुसज्ज असं मैदान. खऱ्या अर्थानं हे दूरदृष्टीचं भव्य दिव्य आयोजन नेहमीच सफाळी विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचा आयोजनाचा आराखडा हा नेहमीच मात्र प्रत्येकाला भावून दिसतं. ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं छोटं गावही असली तरीसुद्धा आंतरराष्ट्रीयचा जो दर्जा असतो वातावरण असतं त्याच पद्धतीने मात्र या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. त्यामुळे मैदानाची मांडणी खऱ्या अर्थानं आपण पाहिलं खेळाडूंची काळजी या सगळ्या गोष्टींचं आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना बसण्यासाठी चांगले स्टँड्स या सगळ्या गोष्टी या आयोजनाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया मॅचच्या दिशेने. 32 धावांचं लक्ष्य. त्यानंतर बाजूलाच आपण पाहू शकतायत अतिशय सुंदर पद्धतीने सगळ्या गोष्टीची व्यवस्था केली गेली. वॉशरूम पासून आपण पाहू शकतायत ज्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अतिशय खूप चांगलं मैदान आणि मैदानाच्या सभोवताली येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं डिस्टन्स जास्त वाढताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लेफ्ट केलाय, एक्झिट केला आणि पहिल्याच बॉलवर पांडेचा हा मात्र पहिलाच बॉल वाईट. महेंद्र भोईर आणि नितेश कदम अतिशय चांगले पंचांची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न भावेश तरेचा होता. पायावर जाऊन चेंडू आदळला. ती धाव येत नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना विनायक पाटील बाबू विकेट किपरच्या भूमिकेत. तेजस चव्हाणला आपण पाहतायत. अतिशय चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून. बाउंड्री लाईन टच जर आपण पाहिला तर उमेश पटारीला पाहतायत. यावेळेला ऑन साईडला आणि त्याच्याच डोक्यावरून सरळ चेंडू निघून जातोय. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग. स्वीट अँड स्मार्ट सिक्सर. चांगला फटका होता. मनगडाचा चांगला वापर केला. त्या रडारमध्ये चेंडू आला आणि सरळ चेंडूला फेकून दिलं. 6 धावांकरता. यावर ऑन साईडला. क्या बात आहे भावेश तरे. टक्कन आवाज आला.
गोड आवाजात गोड षटकार, स्वीट टायमिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग. भावेश तरेला आपण जास्तीत जास्त वेळ शांत ठेवू शकणार नाही. ती खेळी मला अजूनपर्यंत आठवते. साखरेचं मैदान, अर्धशतक, काय भन्नाट फॉर्मामध्ये. एकविरा चषक साखरे हे म्हटलं तर तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित मात्र पाहायला मिळतील. असे इव्हेंट मॅनेजमेंट जसं करतात ना, त्या पद्धतीने रुपेश पाटील यांची थिंकिंग, विचारसरणी जी आहे ती हाय असते. रोहन गावड यांनी सुद्धा अनुभवलंय ते. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. फिल्डर त्या ठिकाणी मनील दवणे येतील. बंटी चांगली फिल्डिंग. एकच ॲक्शनमध्ये अटेम्प्ट करत असताना फेकी करतायत. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 14. आणि रुपेश पाटील नेहमीच शुभमजी पाध्ये यांची एंट्री जी असते ती मनाचे राजे वेडी, ही बॅलन्स ठेवतात. सांगतात की आमची एंट्री मात्र यावेळेला जरूर असायला हवी. फोन येण्याच्या अगोदरच मात्र ती एंट्री केली जाते. सरळ बॅटचा वापर केला आहे. हर्षलच्या बॅटमधून क्लास बिटवीन द गॅप. तुषार कुर्ले आमचे बिझी कॅमेरामॅन यांच्या स्वागतासाठी ब्रँड ऑफ आगरवाडी. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने जाऊन पोहोचते 18. ताबडतोड फलंदाजी, आक्रमकता, विस्फोटक फलंदाज भावेश तरे अँड हर्षल. 5 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या फलकावर 18. द ग्रेट स्टार्ट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. उमेश त्या ठिकाणी येत आहेत, मिस्टेक करणार नाही आहेत. पांडे थोडेसे निराश. 32 धावांचा पाठला करताना पहिल्या षटकातच 18 धावा कुठले, त्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना भावेश तरेचे 2 षटकार, हर्षलचा 1 चौकार. ॲब्सोल्युटली सुपर्ब अँड इनक्रेडिबल बॅटिंग. आशिषजी यांच्याकडे वळूया. टीम सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले. वेळेचं भान नेहमीच असणारी ही टीम, मोतीलाल शाह पुरस्कृत. षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 18 रन, 14 रनची आवश्यकता आहे. 32 धावांचा पाठलाग करताना बॉल आहे तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 14. चला, टायमिंग फार महत्त्वाचा भाग आहे क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंग मोस्ट बी राईट इन दिस गेम. या खेळात वेळ फार महत्त्वाचा आहे. याचं कमबॅक होण्याची दाट शक्यता आहे का? हो आहे. किरण गुरुद्वारने जर कदाचित कसून गोलंदाजी केली, विकेटवर विकेट मिळवले, डॉटवर डॉट बॉल आले, तर कदाचित सामन्यामध्ये येण्याचे चान्सेस निर्माण होऊ शकतील. परंतु त्यासाठी करावी लागेल प्रचंड मेहनत. यावेळेला ऑन दी टोस खेळला गेलाय. खूप चांगला फटका आहे. हॅमर केलाय आणि सरळ चेंडूला पाठवलंय 6 धावां करता. काय ते फुटवर्क, काय तो फटका, काय तो षटकार. भावेश तरे समद ओके. सुपर टायमिंग, क्लास. पाहना, हा फटका पाहिल्यानंतर 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा काय बॉर्डर मॅनचा वापर केलाय. टायमिंग. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. किरण गुरुद्वारवर पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला, षटकार आला आणि त्यानंतरचा कमबॅक यावेळेला पाहायला मिळतोय. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24 धावा, 24. विजयासाठी 8 रनची आवश्यकता आहे. यानंतर दोन्ही संघ सज्ज राहा. ऑन साइटला कडक शॉट, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणि मान. परंतु काय भावेश तरेच्या बॅटमधून उच्च विचार. या षटकारावर तर मला खऱ्या अर्थाने हेमंग बदानी या खेळाडूची आठवण आली. 2 रनची आवश्यकता आहे. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. मात्र इथून जर आपण पाहिलं तर सरळ चेंडू निघून जाईल. स्ट्रेट ड्राईव्ह, विजयाचा चौकार. असं वाटलं एनसीसी सफाळे टीम आज मात्र विजयावर विजय संपादन करेल आणि पंकज पाटील याला गिफ्ट देईल. कारण आज पंकज पाटील यांचा वाढदिवस.
पंकज पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस त्यांच्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परंतु इथे NCC सफाळी टीम त्यांचा प्रवास या ठिकाणी समाप्त झाला. ऋषिकेश खुश नेहमीच असताना एडवन टीमवर. वेलकम ऋषिकेश. तरी आपलं स्वागत आहे. संतोष दवणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा करूया वेलकम. चला हँडशेक करायला विसरू नका. भावेश तरे अँड कंपनी, हर्षल, भावेश तरे हँडशेक करायला विसरू नका. रांगेमध्ये जाऊन मात्र आपण शेक हँड करायचंय.